अजून या पावसाचा कुठे फटका बसलेला आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी झाली कमी। रत्नागिरीतील जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर 3 दिवस पुराचं थैमान घालणाऱ्या कोदवली नदी सध्या संथ गतीने वाहू लागली। पुण्यातील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ। कारला सदापूरमध्ये नदीचं पाणी पात्राबाहेर। लोणावळा परिसरात शाळांना 2 दिवस सुट्टी। ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट। भातसार नदीने धोक्याची पातळी ओलांडली। शहापूरमध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ। पुण्यातील घोड नदीला पूर। चांडोळ लाखनगावमधील पूल पाण्याखाली, तर शिरूर आणि आंबेगाव तालुक्याचा संपर्क तुटला। पालघरमध्ये वैतरणा नदीच्या पुरामुळे मनोरचा संपर्क तुटला। मनोरला मुंबई अहमदाबाद महामार्गाशी जोडणारा या दोन्ही रस्त्यांवर पुराचं पाणी। दरम्यान मनोरवरून शिल्हार बोईसर रस्त्याला जोडणारा मनोर वेळगाव रस्ता सुरू असल्यामुळे नागरिकांना दिलासा। रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी। नागोठणे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी। वाशिमच्या गोभणीमध्ये पैनगंगा नदीला पूर। पुरामुळे मागील 7 दिवसांपासून करडा गोभणी रस्ता बंद। आणि आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। राज्यातील पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय। 30 सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय। पोलीस भरतीचा शासन निर्णय जारी। 15,631 पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीचा निर्णय जारी। 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान रिक्त झालेली पदं भरली जातील। ऑनलाईन गेमिंग बिल लोकसभेत पारित। बिलामुळे ड्रीम 11 रमी पोकरसारख्या गेमवर बंदी येणार। सट्टेबाजीपासून तरुणांचं रक्षण करण्यासाठी आणि गेमिंगच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण रोखण्यासाठी विधेयक महत्त्वाचं। अमरावती स्कूल बस चालकाने बस पुरात घातली। परतवाडामधील घटना। लहान मुलांच्या जीवाची पर्वा न करता बस पुरात घातली। पालक वर्गात संतापाची लाट। गडचिरोलीतील भामरागडमध्ये पूर आल्याने लाहेरी मार्ग बंद। पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेला। आपत्ती विभागाकडून शोध सुरू। साताऱ्यात कृष्णा नदीला पूर। संगमाहुलीतील कैलास स्मशानभूमी पाण्यात। स्मशानभूमीतील अग्निकुंडही पाण्यात। मुंबईत ऑगस्टमध्ये आतापर्यंत 791 मिलीमीटर पावसाची नोंद। आतापर्यंतची सर्वाधिक नोंदवली गेल्याची माहिती। राज्यात आता खरीपातील ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे करण्याचा निर्णय। नोंदणीसाठी 14 सप्टेंबरपर्यंत मुदत।